नमस्कार. जरा विचार करा, महाराष्ट्रातल्या दिव्यांग नागरिकांना लागणाऱ्या सगळ्या सरकारी योजना, त्यांची सगळी मदत फक्त एका क्लिकवर मिळाली तर? हे जे स्वप्न वाटत होतं ना, ते आता खरं झालंय. आणि आज आपण याच दिव्यांग सहाय्यक पोर्टलबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे एक खूप मोठा बदल घडवत आहे. सर्व योजना ऑनलाईन एकाच पोर्टलवर. ही एक खूप साधी पण तितकीच पॉवरफुल कल्पना आहे आणि याच एका कल्पनेतून या नवीन पोर्टलचा जन्म झाला. हे पोर्टल खास दिव्यांग व्यक्तींचं आयुष्य सोपं करण्यासाठी आणि त्यांना आणखी सक्षम बनवण्यासाठी तयार केलं गेलं आहे. तर मग चला पाहूया, ही नवीन डिजिटल सुरुवात नेमकी आहे तरी काय? हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक सिंगल विंडो सिस्टम आहे. म्हणजे सगळी मदत एकाच डिजिटल खिडकीतून मिळणार. इकडे तिकडे फिरायची आता गरजच नाही. या पोर्टलमागे दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची एक मोठी दूरदृष्टी आहे. त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता की दिव्यांग नागरिकांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये चक्रा मारायला लागू नयेत. सगळं काही त्यांच्या बोटांच्या एका क्लिकवर उपलब्ध असावं. आणि तो महत्त्वाचा दिवस होता 22 फेब्रुवारी 2024. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोर्टलचं उद्घाटन केलं. आणि तेव्हापासूनच हा डिजिटल दरवाजा महाराष्ट्रातल्या सगळ्या दिव्यांग नागरिकांसाठी उघडला गेला. पण एक मिनिट थांबा. असं वाटू शकतं की योजना तर आधीही होत्या, मग ह्या नवीन पोर्टलची अशी काय गरज निर्माण झाली? चला, यामागची कारणं समजून घेऊया, म्हणजे या बदलाचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. बघा, पूर्वीची परिस्थिती कशी होती? खूप गोंधळाची. वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या होत्या. त्यामुळे नक्की कोणती योजना आपल्यासाठी आहे ही माहिती मिळवणंच एक मोठं आव्हान होतं. पण आता या पोर्टलमुळे सगळं काही एका छताखाली आले. यामुळे फक्त गोष्टी सोप्याच झाल्या नाहीत, तर पारदर्शकता वाढल्यामुळे जे बनावट लाभार्थी आहेत त्यांनाही आता आळा बसणार आहे. बरं, मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे पोर्टल नक्की काम कसं करतं आणि याचे फायदे थेट लोकांपर्यंत पोहोचतात कसे? चला, याच्या काही खास वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. ही प्रोसेस इतकी सोपी ठेवली आहे ना की विचारायलाच नको. फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची. दुसरी, स्वतःची माहिती भरून एक प्रोफाईल बनवायची. तिसरी आणि सगळ्यात भारी पायरी म्हणजे तुम्ही पात्र असलेल्या सगळ्या योजना पोर्टल स्वतःहून तुम्हाला दाखवेल. आणि चौथी पायरी, मदत थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आहे की नाही सोपं? ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे डीबीटी, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ मदतीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार, मध्ये कोणीही नाही. यात वापरलेलं AI तंत्रज्ञान तर एका पर्सनल असिस्टंटसारखं काम करतं. ते तुमची गरज ओळखून तुम्हाला योग्य योजना सुचवतं. म्हणजे तासनतास माहिती शोधण्याचा वेळच वाचला. आणि हो, ही सुविधा फक्त दिव्यांग व्यक्तींसाठीच नाही, तर त्यांच्या पालकांसाठी आणि ज्या संस्था त्यांच्यासाठी काम करतात त्यांच्यासाठीही खूप मोठा आधार आहे. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो की ही मदत योग्य लोकांपर्यंतच पोचते याची खात्री कशी होते? ह्याचं उत्तर आहे पारदर्शकता आणि सुरक्षा. चला पाहूया ही सिस्टम हे काम करते तरी कसं. इथे तंत्रज्ञानाचा खूप हुशारीने वापर केलाय. हे पोर्टल 2 महत्त्वाच्या गोष्टी वापरतं. एक म्हणजे UDID, जे दिव्यांग व्यक्तींचं एक खास ओळखपत्र आहे, आणि दुसरं म्हणजे आपलं आधार. या दोन्हीच्या मदतीने प्रत्येक अर्जदाराची ओळख अगदी अचूकपणे तपासली जाते. त्यामुळे फसवणुकीला काही वावच उरत नाही. आणि याचा सरळ परिणाम काय होतो? तर जे बनावट लोक आहेत किंवा जे पात्र नाहीत ते आपोआप सिस्टीमच्या बाहेर फेकले जातात. यामुळे जे खरोखरच मदतीसाठी पात्र आहेत त्यांच्या हक्काचे पैसे अगदी सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोचतात आणि संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारची स्पष्टता येते. ह्या प्रणालीमुळे दुबार अर्ज किंवा डुप्लिकेट प्रोफाईल सहज ओळखता येतात. याचा अर्थ असा की एकच व्यक्ती दोनदा लाभ घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची एकच प्रोफाईल बनते, ज्यामुळे योजनांचा गैरवापर होणं पूर्णपणे थांबतं. चला तर मग आता हे बघूया की ह्या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची. पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण ती पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती आहे ते पाहू. हाच प्रश्न अनेकांच्या मनात असेल, बरोबर? की या सर्व फायद्यांपर्यंत पोहोचण्याचा पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे? तर याचं उत्तर अपेक्षेपेक्षाही खूप सोपं आहे. उत्तर अगदी स्पष्ट आहे.
दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करा. हीच पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. इथूनच मदतीचे आणि संधींचे सर्व दरवाजे उघडले जाणार आहेत. आणि जाता जाता एक विचार करूया, ही एक खिडकी योजना दिव्यांग समुदायाला खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी किती प्रभावी ठरू शकेल याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. पण ही सुरुवात नक्कीच खूप आशादायक आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?